मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला मोठे भगदाड पडले आणि प्रचंड प्रमाणात पाणी गळत असून परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। वेगाने वाहणारे कालव्याचे पाणी रस्त्यावर आलेले असून मगरपट्टा सोसायटीत पाणी घुसलेले आहे। हडपसर औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरलेलं असून जवळच्या जहांगीर नगर वस्तीतही परिस्थिती गंभीर आहे। नागरिक भयभीत झालेले असून घरी घरी पाणी साचले आहे। माहितीनुसार मगरपट्टा रोड परिसरातील पाईपलाईन प्रकल्पाच्या कामामुळे कालव्याची भिंत कमकुवत झालेली होती। मागील काही दिवसांपासून किरकोळ गळती होत होती आणि अखेर आज मोठे भगदाड पडले आहे। त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालेली असून एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। 2 किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। घटनास्थळी शेकडो नागरिक जमा झालेले असून पाण्याचा वेग जास्त असल्याने अपघाताची शक्यता आहे। विशेषतः लहान मुले आणि वाहन चालकांसाठी धोका वाढलेला आहे। पाटबंधारे विभागाची भूमिका। पाटबंधारे विभागाचे अधिकारी मोहन बदाने यांनी म्हटलं आहे की पाईपलाईन कामामुळे कालव्याची भिंत कमकुवत झाली असावी। सध्या कालव्याचे पाणी थांबलेले असून पाणी कमी झाल्यावर तात्काळ दुरुस्ती करणार आहोत। परिस्थिती नियंत्रणात आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून पाटबंधारे विभागाकडून तातडीनं साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्या सोबत शेअर करा।